हाय सुयोग. हाय. कुठे चाललास? आज आम्हाला कंटाळा आलाय तर आम्ही आज जाणार आहोत समुद्रावर. मस्त संध्याकाळचा सनसेटचा आनंद घ्यायला. तर तुम्ही बघत राहा, तुम्हाला पण दाखवतो कसा मस्त दापोलीचा समुद्र आहे. फायनली आपण पोहोचलो आहे आणि आपण आलो आहे, बघू शकता तुम्ही, पाळंद्याच्या बीचला आलो आपण. बसायला येईल ते आपल्या मागच्या स्पॉटला. इकडे वॉटर स्पोर्ट्स पण असतात चालू शनिवार रविवार. आधी इकडे कोणी जास्ती येत नसायचं, म्हणजे 5-7 वर्षापूर्वी तिकडे मुरुड कर्दे याच ठिकाणी जायचं सर्व. पण आता इकडे पण मस्तपैकी स्पॉट झालेला आहे पाळंदे बीचला. कसं वाटतं? मस्त शांत शांत वाटतं. म्हणजे सगळे येऊन येऊन गर्दी करून टाकलेली आता त्याला. बीचेस असे पॅक झाले. तर तुम्हाला यायचं असेल तर असं अजून संध्याकाळी या, म्हणजे लाईक 5:30-6च्या दरम्यान. मस्त स्पॉट दिसत. बीचवर आलोय आणि असं सुखं राहणं असं नाही. वडापाव पाहिजे. वडापाव इज लव्ड. तोड नाही वडापाव. वडापाव नाही. वडापाव तर तिकडेच असंच बोल. हा, पचका अशा प्रकारे पचका झालेला आहे. वडापाव काय मिळालाच नाही. वडापाव मी वडापाव खाऊन राहील आजच्या दिवसात. एक मैत्रीण पण राहते, आम्ही तिच्याकडे पण जाणार आहोत. आणि पण तिच्याकडे बघू गेलो तर, कारण मला वडापाव हवा आहे. आय डेफिनेटली कसा वडापाव मस्तपैकी पचका झालेला आहे, कारण असं समुद्र
समुद्रावर वडापाव खायचा आहे. अरे पण असं कुणीतरी टाकलं पाहिजे यार, लिटरली. म्हणजे असं वडापाव किंवा काय असं खाण्याची इच्छा होऊ शकते. मिळेल, बाहेर मिळेल, तिकडे बाहेर मिळेल. पण तिथे पण ऍक्च्युअली वडापाव नसतो, त्यांच्याकडे पण असतो वडापाव, मॅगी असते त्यांच्याकडे. चल विचारायला वडापाव असणार, वडापाव 100%. त्यांच्याकडे मॅगीच असते. मी आता आम्ही चाललोय तिकडे त्या टपरीवर बघायला की वडापाव मिळतो का. तर सुयोगचं असं म्हणणं आहे की तिथे नक्की वडापाव मिळेल, पण माझं असं म्हणणं आहे की नाही, ते फक्त मॅगीच प्रोव्हाइड करतात. सो आपण बघूया. आणि मी वडापाव मिळणार आणि मला वडापाव हवा आहे. तुम्ही कसाही द्या, पण मला वडापाव द्या आज. बघूया, लेट्स सी. चार वडापाव आहे. आहे ना, काय झालं? हा, 2 समोर. अशा प्रकारे नेहमीप्रमाणे मी बोलतो ते खरं होतं. अनुभवाचे बोल. आता आल्यावर दाखवला ना. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, मस्त असं बसायला पिक्चर लागलेले आहे आणि बीचचा व्ह्यू पण मस्त पैकी व्ह्यू आहे. छान आहे ना सनसेट. आणि सगळे मी जाणार. एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असतात आणि जेव्हा मिळते आणि त्याच्यात तर मोस्टली जर ती खाण्याची गोष्ट असेल तर त्याच्यात तर वडापाव घेऊन आपण हे बोलू शकतो. आणि आज नुसता वडापाव नाही, वडापाव प्लस मी अशी पाठ करून बसली आहे, कारण मला फोकस फक्त वडापाव आहे. समजून घ्या मला. माझ्यामुळे तुला वडापाव मिळाला आहे खायला. आणि एकदम स्पायसी होता. तुम्हाला जरा तिखट वाटलं, वीस गरम गरम खाल्ल्यावर बघू आपल्याला वीस सवय आपली साऊंड पण खायला असेल तुला काम असतं काढली हिरवा यायचं तिकडे. सो तो फेस करतो. समोरचा सांगितला समोरचा समोर आपण आलो. अरे बॅक कॅमेराने दाखव ना समोरचा. मस्त असं समुद्र आहे, छान स्पॉट आहे. आम्ही तर नेहमी येतो, पण तुम्ही पण जरूर या, आवडेल तुम्हाला. पण आज थोडी जास्तच गर्दी आहे. हॉटेल आम्ही कधी आलो की काही रश नसते, त्यामुळे मस्त वाटतं, शांत. आज खूपच रश असल्यामुळे आम्हाला
जण शांतता शोधायला जातात. सो गाईज आता आम्ही ना निघणार आहोत आणि हा आपला ब्लॉग एंड होणार आणि इथे आम्ही आमचा ब्लॉग एंड करणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत घरी. आणि घरी गेल्यानंतर आम्हाला जायचं आहे कुठे जायचं? हा मारुतीच्या मंदिरात जायचं. शनिवारची आरती असते 7 वाजता. ए तेव्हा किती मस्त आहे ह्याच्या पक्ष्यांचा थवा. सही सही जातो सही जातो. नाही दिसत आहे काय. सो आम्ही जाणार आहोत. सो गाईज अशा पद्धतीने जाण्याचा ब्लॉग एंड करतो. तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्या व्हिडिओजना लाईक्स पण करा आणि शेअर पण करा आणि कमेंट पण करा की आमचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं. सो बाय.